हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आज आपण F3 जो आहे आपला अभ्यासक्रम अध्ययन अध्यापन शास्त्र आणि मूल्यमापन म्हणजे करिक्युलम पॅडागॉजी अँड इव्हॅल्युशन F3 जो आहे तो कोड त्याचं क्वेश्चन पेपर जे आहे ॲनालिसिस ते आपण बघणार आहोत. जुलै 2023 म्हणजे आत्ता झालेलं आहे ही एक्झाम. त्याची इव्हॅल्युशन जे आहे आपण ते बघणार आहोत. तर म्हणजे हा जो पेपर होता तो सर्वांना खूप जास्त इझी गेला होता. त्यामुळे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस बघूया. तुम्हाला कसा गेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा हा पेपर. ठीक, तर सुरुवात करूया. पेपरचा जो कालावधी होता आपला 2 तास होता. मार्क्स जे आहे मॅक्झिमम 40 मार्क्सला असतो, आपल्याला माहिती आहे. तर पहिला प्रश्न दिला होता की सूचनेनुसार पुढील प्रश्न सोडवा. त्यातला ए होता. प्रत्येक जो जो प्रश्न होता तो 8 मार्क्स साठी होता. तर पहिला प्रश्न होता रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा. तर 3 मार्क्ससाठी रिकाम्या जागा विचारल्या गेल्या होत्या. तर पहिली होती अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत असलेल्या प्रत्येक विषयाची क्रमबद्ध आखणी म्हणजे काय. तर याचा आन्सर पाठ्यक्रम होता. आपल्याला माहिती आहे की अभ्यासक्रमामध्ये जे काही पाठ्यक्रम असतात त्याच्यामध्ये जे काही विषय आहे, घटक, उपघटक, शाखा, उपशाखांची क्रमबद्ध आखणी पाठ्यक्रमामध्ये असते. ठीक, तर याचा आन्सर पाठ्यक्रम होता. दुसरं होतं अपेक्षित अध्ययन घडविणाऱ्या सहेतुक कृती अंतर्भूत असलेल्या डॅश डॅश म्हणजे अनुदेशन होय. तर कृती याच्यामध्ये आन्सर होतं. कृती संघ जे आहे ते त्याचा अनुदेशनचा आन्सर होतं. म्हणजे जे काय अंतर्भूत असलेल्या ज्या कृती आहे त्यांचा जो काही संघ आहे त्याला म्हणायचं आहे अनुदेशन होय. ठीक, तिसरं होतं मूल्यमापन इज इक्वल टू संख्यात्मक मापन प्लस डॅश डॅश प्लस गुणात्मक. ही मूल्यमापनाची डेफिनेशन आहे. आपल्याला 2 टाईप माहिती मूल्यमापनाचे, एक संख्यात्मक असतं आणि दुसरं गुणात्मक असतं. तर इथे येणार होतं आन्सर गुणात्मक. अशा प्रकारे तुमचा 3 मार्क्सचा हा रिकाम्या जागा होता. पहिलं होतं पाठ्यक्रम, दुसरं कृती संघ आणि तिसरं गुणात्मक. बी दिलं होतं त्यातला तोही 3 मार्क्ससाठी होता. खालील चुकीची विधाने बरोबर करून लिहा. म्हणजे ऑलरेडी जे 3 प्रश्न आहेत ते चुकीचे दिलेले आहे, तर ते बरोबर करून तुम्हाला लिहायचं होतं. पहिलं होतं दीर्घोत्तरी प्रश्न म्हणजे ज्या प्रश्नाचे एक आणि एकच उत्तर असते. चूक आहे बरोबर, कारण दीर्घोत्तरी प्रश्न म्हणजे ज्या प्रश्नाचं एकच उत्तर नसून त्याच्यामध्ये लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन असतात आणि एकच आणि एक उत्तर म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. बरोबर, वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे एक आणि एक उत्तर असतं. दुसरा आहे अभ्यासक्रम ही संकल्पना सर्वप्रथम भारत येथे उदयास आली. चूक आहे. लॅटिन की ग्रीक दोघांपैकी कन्फ्युजन आहे. मी पण आय थिंक लॅटिनमध्ये उदयास आलेली आहे. तिसरा आहे पॅडागॉजीमध्ये शिक्षकांच्या गरजा ठरवून त्याप्रमाणे आशय किंवा अभ्यासक्रम निश्चित करतात. चूक आहे. पॅडागॉजीचा अर्थच आपल्याला माहिती की पॅडागॉजीमध्ये लहान मुलांना शिकवण्याची कला. मग पॅडागॉजी आलं की तिथे चाइल्ड जो आहे, जे अभ्यासक्रम जो आहे तो विद्यार्थी सेंटर किंवा चाइल्ड सेंटर असायला हवा, विद्यार्थी केंद्रित असायला हवा आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचे जे काय आहे आशय जो आहे, विद्यार्थ्यांचा गरजा जे आहे त्याप्रमाणे तो अभ्यासक्रम निश्चित केला गेलेला असायला हवा. अशा प्रकारे हा 3 मार्क्सचा होता. पुढे होता सी विसंगत घटक ओळखा. तर त्यातलं पहिलं होतं विषयाचा आशय, उद्दिष्टे, मूल्यमापन आणि विद्यार्थी. तर आपल्याला माहिती आहे की मूल्यमापन, विषयाचा आशय आणि उद्दिष्टे हे सगळे जे आहे ते अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत असलेले घटक आहे. तर आणि विद्यार्थी जो आहे तो विसंगत घटक आहे. पुढचा होता जोड्या लावा, कारणे द्या, तुलना करा आणि टिपा लिहा. यामध्ये जोड्या लावा हा विसंगत घटक होता, कारण जोड्या लावा हा वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये येतो. बाकीचे सगळे जे आहे ते दीर्घोत्तरी प्रश्नांमध्ये येतात किंवा लॉंग आन्सर टाईप क्वेश्चनमध्ये येत असतात. पुढे सेकंड क्वेश्चन होता. 8 मार्क्ससाठी 4 प्रश्न दिलेले होते आणि 4ही सोडवणं आपल्याला अनिवार्य होतं. तर खालील प्रश्नांची उत्तरे ही 60 ते 80 शब्दात लिहा. प्रत्येकी जो प्रश्न होता तो 2 मार्क्ससाठी विचारला गेलेला होता. तर इथे पोरं जास्त कन्फ्यूज होता की 60 ते 80, 120 ते 150 म्हणजे 200 ते 250 शब्द म्हणजे नेमकं किती पेज लिहायचं उत्तर. तर पहिली गोष्ट म्हणजे की काय, 60 ते 80 म्हटलं की तुम्हाला अर्ध पेज आणि खाली 2-4 लाईन एक्स्ट्राच्या लिहाव्या लागतात. 120 ते 160 म्हटलं की तुम्हाला जवळपास 1 पेज फुल आणि थोडंसं अर्ध्याच्या वरती म्हणजे 1.5 पेजच्या वरती ते आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. आणि 200 शब्द म्हटल्यावर तुम्हाला जवळपास 2 पेज ते 1.5 पेज फुल पेज भरून आन्सर तुम्हाला इथे लिहायचं असतं. त्यामध्ये कन्फ्युजन करायचं काहीही काम नाही आहे. पहिला प्रश्न होता अभ्यासक्रम ही संकल्पना स्पष्ट करा. तर आपल्याला माहिती आहे की अभ्यासक्रम म्हणजे नेमकं काय, की अभ्यासक्रमाला इंग्रजीमध्ये करिक्युलम म्हणतात. त्यामध्ये काय काय होतं की जे काय आपले विविध स्तरावर अभ्यासक्रम हा निश्चित केलेला असतो, माध्यमिक असो किंवा मग उच्च माध्यमिक. अशा प्रकारे तुम्हाला त्याची संकल्पना जी आहे ती थोडक्यात एक्सप्लेन करायची होती.
दुसरं होतं अध्यापनाच्या कोणत्या 3 अवस्था मानलेल्या आहेत. हा प्रश्न बऱ्यापैकी कोणालाही सोडवता म्हणजे अवघड गेला म्हणावा की एखाद्याला सापडला असेल तर ठीक, पण हा प्रश्न जास्त करून बुकमध्ये दिलेला गेलेला नाही आहे. तर त्याची पूर्वक्रिया, अंतरक्रिया आणि उत्तरक्रिया अशा 3 अवस्था होत्या, बरोबर. तिसरं होतं ऑनलाईन लर्निंग संकल्पना स्पष्ट करा. आपल्याला माहिती की ई लर्निंग म्हणजे नेमकं काय आहे, बरोबर. ई लर्निंग आपल्याला माहिती की जे बुक आपल्याला लायब्ररीत मिळू शकत नाही ते ई लर्निंग थ्रू आपल्याला कुठेही कधीही आणि केव्हाही उपलब्ध असू शकतं, अवेलेबल असू शकतं. अशी प्रकारची जी संकल्पना आहे ती थोडक्यात तुम्हाला लिहायची होती. चौथं होतं मूल्यमापन 4 मूलभूत तत्वे लिहा. मग मूल्यमापनाची 4 मूलभूत तत्वे कोणती होती. आपल्याला माहिती की मूल्यमापनाचा जो लास्ट आपला चॅप्टर होता त्यामध्ये ती मूल्यमापनाची 4 मूलभूत तत्वे दिलेली होती. त्यातलं पहिलं होतं उद्दिष्टे निश्चिती किंवा उद्दिष्टानुसार अध्ययन करणं. दुसरं होतं उद्दिष्टानुसार मूल्यमापनाचे साधन. तिसरं मूल्यमापनाच्या विविध साधनांचा उपयोग आणि चौथं होतं अध्यापन प्रक्रिया सुधारण्यासाठी. अशा प्रकारे 4 तत्वे होती मूल्यमापन प्रक्रियेची, ठीक. त्यानंतर तिसरा प्रश्न होता खालील प्रश्नांची प्रत्येकी 120 ते 160 शब्दात उत्तरे लिहा, ठीक. तर मग हा 12 मार्क्सला प्रश्न होता. प्रत्येकी जो प्रश्न होता तो 3 मार्क्ससाठी होता. तिसरा प्रश्न आणि चौथ्या प्रश्नामध्ये तुम्हाला ऑप्शनल क्वेश्चन दिलेला होता. तुम्हाला जो इझी वाटेल तो त्यामध्ये तुम्हाला लिहायचा होता, परंतु वरचे दोन्ही प्रश्न होते ते तुम्हाला तिथे लिहिणं गरजेचं होतं. तर पहिला प्रश्न होता त्यातला अध्यापनाची सूत्रे कोणती, कोणतेही 3 सूत्रे उदाहरणासह स्पष्ट करा. तर आपण बघितलेली आहे अध्यापनाची सूत्रे जवळपास 7 सूत्र आहे. ती ज्ञाताकडून अज्ञाताकडे, सुगमाकडून दुर्गमाकडे, विशिष्टाकडून सामान्याकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे, संयोजनाकडून पृथ्थकरणाकडे किंवा मानसशास्त्राकडून तर्कशास्त्राकडे, सोप्याकडून कठीणाकडे, अशा प्रकारे जवळपास 7 ते 8 सूत्रे आहेत. त्यातली कोणतीही 3 तुम्हाला उदाहरणासह स्पष्ट करायची होती. दुसरं होतं अनुदेशन घटना ज्या आहेत त्या स्पष्ट करून त्याच्या 9 पायऱ्या ज्या आहेत त्या तुम्हाला इथे लिहायच्या होत्या. 9 पायऱ्या आपल्या अनुदेशन आरेखन जो चॅप्टर आहे, आय थिंक तिसरा चॅप्टर असायला हवा, तर त्यामध्ये त्या 9 पायऱ्या दिलेल्या आहे. तर त्यामध्ये मला ज्या आठवतं मी तुम्हाला त्या एक्सप्लेन करते. त्यातली ती पहिली होती अवधान प्राप्ती. नंतर अध्ययनार्थींना उद्दिष्टांची जाणीव देणं किंवा दृढीकरणासाठी पूर्वज्ञानाचं स्मरण करणं, जे काही आशयाचं सादरीकरण करणं, अध्ययनकर्त्यांचं अध्ययन आहे ते मार्गदर्शन करणं, अध्ययनकर्त्यांच्या प्रावीण्याचा आविष्कार घडवणं, प्रावीण्यविषयी प्रत्याभरण देणं, प्रावीण्याचे मूल्य निर्धारण करणं, अध्ययन संक्रमणासाठी व भविष्याचे जे काही पूर्ती आहे त्यांच्यासाठी अध्ययनाचा व्यवहार जो आहे तो घडवणं. अशा प्रकारे ते 9 ज्या आहेत ते आता घटना त्यामध्ये होत्या. तिसरं होतं अभ्यासक्रम व पाठ्यक्रम यातील फरक लिहा. तुम्हाला माहिती आहे अभ्यासक्रम पाठ्यक्रम हा फरक जवळपास 2 पेपरमध्ये विचारला गेलेला होता. F3मध्ये विचारला गेलेला होता आणि आय थिंक F7 की F5मध्ये सुद्धा, F2मध्ये आय थिंक F2मध्ये सुद्धा हा विचारलेला गेलेला होता. तर इझी क्वेश्चन होता खूप जास्त. आपल्याला माहिती आहे अभ्यासक्रम म्हणजे करिक्युलम, सिलेबस, पाठ्यक्रम म्हणजे सिलेबस. इथे आपला एक पॉईंट फिक्स होतो, ठीक. तर अशा प्रकारे तुम्हाला 6 मुद्दे तिथे लिहायचे होते. 3 मार्क्ससाठी तुम्ही 6 मुद्दे लिहिले असते तर तुम्हाला 3 मार्क्स पडणार आणि 8 मिळाले असतील किंवा 8 लिहिले असतील तर चांगलीच गोष्ट आहे, ठीक. त्यानंतर त्याला ऑब्लिक क्वेश्चन होता. R.W. टेलर यांचं विकसन जे आहे अभ्यासक्रम विकसन प्रतिमानं तुम्हाला लिहायचं होतं. त्यामध्ये ते 3-4 होते. त्याच्यात ज्ञान, आकलन, उपयोजन, पृथ्थकरण, संयोजन अशा प्रकारच्या त्या जवळपास 5 प्रतिमाने त्याची होती. तर चौथा प्रश्न त्यामध्ये होता आकरिक मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापन यातील फरक स्पष्ट करायचा होता. तर आकलित मूल्यमापन आपल्याला काय माहिती आहे की आकरिक मूल्यमापनामध्ये पडताळा श्रेणी, पदनिश्चित श्रेणी इत्यादी जे काय आहेत तंत्रे, साधने यांचा वापर केला जातो. आणि संकलित मूल्यमापन हे आहे वर्षाच्या अखेरीस होतं किंवा वार्षिक चाचणी म्हणा किंवा मग घटक चाचणी त्यामध्ये ते यूज होतं. अशा प्रकारे तुम्हाला 6 मुद्दे तिथे लिहायचे होते. त्याला ऑर क्वेश्चन होता चांगल्या चाचणीचे निकष सविस्तर लिहा. तर आपल्याला माहिती की त्याचे चाचणीचे 2 प्रकार पडतात. एक आहे प्रमाणक संदर्भीय चाचण्या आणि दुसरं आहे चांगल्या चाचणीचं निकष. तर त्यामध्ये त्यांनी ते दिलं होता. चौथा क्वेश्चन होता खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 200 ते 250 शब्दांमध्ये लिहायचे होते. 12 मार्क्सला हा प्रश्न होता. प्रत्येकी 3 प्रश्न तुम्हाला इथे सॉल्व करायचे होते आणि प्रत्येकी जो प्रश्न होता तो 4 मार्क्ससाठी तिथे दिलेला गेलेला होता. तिसऱ्या प्रश्नाला ऑर क्वेश्चन होते आणि वरचे दोन्ही प्रश्न तुम्हाला सोडवणं गरजेचं होतं. तर पहिला प्रश्न होता त्यातला प्रश्न प्रकाराचे वर्गीकरण करून वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या 2 प्रश्नांची उदाहरणे लिहा आणि वस्तुनिष्ठ प्रश्नांचे फायदे लिहा. मग आपल्याला माहिती प्रश्न प्रकाराचे 2 टाईप पडतात. एक लघुत्तरी प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्न. त्याला वस्तुनिष्ठ आणि अजून एक प्रश्न
लघुत्तरीमध्ये परत वस्तुनिष्ठ टाईप पडतो आणि वस्तुनिष्ठात परत 2 टाईप पडतात. ते आहे प्रत्यावाहनात्मक आणि प्रत्याभिज्ञात. तर प्रत्यावाहनात्मक म्हणजे काय, त्यामध्ये जे काही स्मरणावर आधारलेले प्रश्न आहे, फॉर एक्झाम्पल रिकाम्या जागा भरा, एका वाक्यात उत्तर लिहा, हे प्रत्यावाहनात्मक होते. आणि प्रत्याभिज्ञातमध्ये काय की जोड्या लावा, ऑप्शनल क्वेश्चन असतात, जवळपास ते ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतात, ज्याला 4 ऑप्शन दिलेले असतात, ते प्रश्न यामध्ये होते. आणि वस्तुनिष्ठ प्रश्नांचे फायदे तिथे लिहायचे होते. बरोबर. तर दुसरा प्रश्न होता सहकार्ययुक्त अध्ययन म्हणजे काय, तुम्ही सहकार्ययुक्त अध्ययनासाठी कोणते उपक्रम सुचवाल. मग आपल्याला माहिती सहकार्ययुक्त अध्ययन म्हणजे काय, की सहकार्य म्हणजे काय, कोणाची तरी हेल्प करणं. म्हणजे सहकार्ययुक्त अध्ययन म्हणजे काय, तिथे तर डेफिनेशन लिहून तुम्ही सहकार्ययुक्त अध्ययनासाठी कोणते उपक्रम सुचवशाल ते तुम्हाला तुमच्या पद्धतीने तिथे आन्सर लिहायचं होतं. तिसरा प्रश्न होता पाठ्यपुस्तकातील एखाद्या इयत्तेसाठी अनुदेशन पाठ नियोजन जे आहे ते तुम्हाला तयार करायचं होतं. त्याला और क्वेश्चन होता पाठ्यक्रम निर्मितीच्या पद्धती कोणत्या आहेत आणि प्राथमिक स्तरासाठी पाठ्यक्रम रचनेसाठी किंवा रचनेची कोणती पद्धत जास्त उपयुक्त आहे असे तुम्हाला वाटते. मग आपल्याला माहिती जवळपास त्या 4 पद्धती आहे. पहिली आहे ऐतिहासिक पद्धत, त्यामध्ये 3 टाईप पडतात त्याचे, नवलकथांचा वापर, शास्त्रज्ञांची चरित्रे आणि उत्क्रांती पद्धत. दुसरी आहे घटक पद्धत, तिसरी आहे रेषीय पद्धत आणि चौथी होती समकेंद्री पद्धत. तर प्राथमिक स्तरासाठी पाठ्यक्रम रचनेसाठी कोणती पद्धत जास्त उपयुक्त आहे, तर त्यातली समकेंद्री पद्धत उपयुक्त आहे. कारण का, की समकेंद्री पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचं जे काय स्तर आहे, मानसिक स्तर आहे, शिकण्याचा जो स्तर आहे, पातळी आहे, ती पहिल्या इयत्तेपासून 4थ्या इयत्तेपर्यंत त्यांची जी स्तर आहे, पातळी आहे, ती म्हणजे सोप्याकडून कठीणापर्यंत वाढवत गेलेली असते. मग त्यामध्ये आपल्याला माहिती समकेंद्री पद्धतीमध्ये तो एक सर्कल दिलेला आहे आणि त्याच्यात त्याचं एक्सप्लेनेशन दिलं आहे की पहिलीसाठी तुम्ही जे काय सपोज एखादी डायग्राम असेल तर ती डायग्राम काढून दाखवशाल. मग दुसरीला गेल्यावर त्या डायग्रामचं तुम्ही त्याची गुणवैशिष्ट्ये काय आहे ते सांगशाल. तिसरीला ते विद्यार्थी गेल्यावर त्या डायग्रामचे जे फॉर्म्युले आहे ते त्यांना सांगायचे आहे आणि जे काय आहे उदाहरणे त्यावरची सोडवायला तुम्हाला चौथीला गेल्यावर सांगायचे आहे. अशा प्रकारे जे काय एक कन्सेप्ट आहे तिची पातळी कशी वाढवत जायची विद्यार्थ्यांच्या पातळीनुसार, स्तरानुसार, ते समकेंद्री पद्धतीमध्ये लिहायचं होतं. म्हणजे समकेंद्री पद्धत आहे जी तुम्ही प्राथमिक स्तरासाठी वापरू शकाल. तर अशा प्रकारे ही क्वेश्चन पेपर होती F3ची, सोपी क्वेश्चन पेपर होती. तर आय होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. असेच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.